नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कराड येथील कोयना बँकेच्या आवारात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रयत सहकारी कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन संपन्न झाले. या अभिवादनपर कार्यक्रमात कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, व्हाईस चेअरमन विजय मुटेकर, सातारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना बँकेचे संचालक अजित पाटील, जयवंत शिबे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, सतीश इंगवले, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, गणपत पाटील, जे बी लावंड, चतुर्दास पटेल, विजयकुमार कदम, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रंगराव थोरात, रयत कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट लोकरे, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, संताजी थोरात, कोयना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वर्गीय विलास काकांच्या आठवणींना उजाळा देताना प्राध्यापक धनाजी काटकर म्हणाले, आज स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांची पुण्यतिथी, चौथी पुण्यतिथी आज आपण साजरी करतोय. काकांनी राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानला. सलग आयुष्यातील 50 वर्षे ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत राहिले. त्याच्यामध्ये त्यांचा हेतूच असा होता की जी सत्ता मिळेल, की जी सत्ता मिळवायची ती समाजासाठी अर्पण करणं आणि सत्तेतून समाज परिवर्तन हे सूत्र या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर पाळलं. काकांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक कराड दक्षिणमध्ये या ठिकाणी विकासाची कामं झाली, ती स्मरणात राहण्यासारखी आहेत. अनेक पिढ्या या ठिकाणी पुढच्या त्याच्यावर या ठिकाणी जगणार आहेत, अवलंबून राहणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला नदीजोड प्रकल्प देशातला, वारणेचं पाणी या ठिकाणी कृष्णेला मिळवलं, हा त्यांच्या स्वप्नातला एक कायम त्यांचा ध्यास होता की डोंगरी भागाला पाणी मिळालं पाहिजे आणि ते पाणी चांदोलीच्या धरणातूनच आपण आणू शकतो. परंतु तो मोठ्या खर्चाचा प्रकल्प आहे, परंतु त्यांनी त्याचा पिच्छा सोडला नाही आणि त्यांनी ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीत करून दाखवलं. गाव तिथं धरण, जिथं जिथं या ठिकाणी पाणी अडवता येईल तिथं तिथं छोटे बंधारे असतील, धरणं असतील, पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून असेल, अगदी या ठिकाणी येवती मासुलीसारखं धरण असेल, जवळजवळ 1 TMC पाणी या ठिकाणी कराड दक्षिणमध्ये अडवलं आणि शेती सुजलाम सुफलाम करण्याचा काकांनी प्रयत्न केला. त्यांच्या राजकीय याच्यातला अजून एक पैलू असा आहे की ते कायम म्हणायचे, राजकारणामध्ये विचारावर ठाम असणं गरजेचं आहे. विचार तुमचा पक्का पाहिजे, रस्ता राजकीय तुमचा पक्का पाहिजे. त्याच्यामध्ये तडजोड करणारा माणूस या ठिकाणी राजकारणामध्ये टिकू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये काँग्रेसचा विचार या ठिकाणी कितीही प्रसंग आले, कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी सोडला नाही आणि या विचारच तुम्हाला पुढं तारेल अशा पद्धतीचं त्यांचं शेवटचं भाषण या ठिकाणी पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये झालं. ते अतिशय कायम स्मरणात राहील अशा पद्धतीचं आहे की कार्यकर्त्यांना ते संदेश देऊन गेले की तुम्ही या ठिकाणी हीच विचारधारा तुम्हाला या ठिकाणी भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये तारून नेईल. आणि हे करत असताना पूर्णपणे कार्यकर्त्यांचं मोहोळ त्यांनी तयार केलं. अनेक सामान्य माणसे सत्तेच्या परिघात आणली, सत्तेत या ठिकाणी त्यांना बसवलं आणि ज्यांना ज्यांना सत्ता देता आली नाही त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक या ठिकाणी त्यांचं कसं या ठिकाणी आर्थिक स्तर उंचावल अशा पद्धतीनं सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्यासाठी त्यांनी काम केलं आणि एकूणच जनतेचा सर्वांगीण विकास करणं, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, कुठल्याही वाडी वस्तीवर सुद्धा या ठिकाणी अपूर्णता ठेवली नाही असं त्यांनी त्यांच्या राजकीय या ठिकाणी जीवनामध्ये काम केलं. आज काकांच्या 4थ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. तमाम कराड तालुक्याच्या जनतेच्या वेगवेगळ्या काकांच्या माध्यमातून या ठिकाणी आता उदयदादांच्या नेतृत्वाखाली ज्या संस्था सुरू आहेत
मग बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, कोयना बँक असेल, रयत कारखाना असेल, शामराव पाटील पतसंस्था असेल, कोयना दूध संघ असेल, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या आणि तमाम जनतेच्या वतीनं काकांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. स्वर्गीय विलास काका हे खऱ्या अर्थाने काँग्रेस विचारांशी इमान राखणारे, जीवनाच्या अखेरपर्यंत या विचारांवरील निष्ठा अढळ ठेवणारे लोकांमधील नेते होते. कराड दक्षिणसाठी व सातारा जिल्ह्यातील विलास काका ही केवळ कथा नव्हे तर दंतकथा बनून राहिली. विलास काकांचे राजकारण, समाजकारण, ग्रामीण जनजीवनाशी असलेली नाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेली सत्तेची संधी, 50 वर्ष राजकारण, सहकारात केलेली लक्षवेधी कामगिरी असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत. आज काका आपल्यातून निघून गेलेत, पण कराड दक्षिणमध्ये अजून काही पिढ्या विलास काकांच्या कामांचे गोडवे गातील. वायझेड इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.